नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शिधापत्रिका धारकांसाठी आताची मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट। अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महत्त्वपूर्ण माहिती आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शिधापत्रिका धारकांसाठी आताची मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, शिधापत्रिका धारकांसाठी आताची मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट। अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ याची महत्त्वपूर्ण माहिती। बघा, मेजर अपडेट फॉर रेशन कार्ड होल्डर। शिधापत्रिका धारकांसाठी आताची मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट हे समोर येत आहे। यामध्ये ई-केवायसी करण्याचे कारण, ई-केवायसी न केल्यास होणारे परिणाम तसेच अंतिम मुदत यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत। बघा, ई-केवायसी का करावी? रेशन कार्ड धारकांना लाभ निरंतर चालू ठेवण्यासाठी सदर ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे। सदर अन्नधान्य फक्त पात्र असणाऱ्या कुटुंबांनाच मिळणार असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी ई-केवायसी या ठिकाणी करावी लागेल। बघा, ई-केवायसी न केल्यास होणारे परिणाम, ई-केवायसी न केल्यास लाभार्थी धारकांना रेशन मिळणार नाही, तसेच त्यांचे रेशन कार्ड हे निष्क्रिय होईल। बघा, ई-केवायसी कशी करता येईल? ई-केवायसी लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड सादर करणे आवश्यक असणार आहे। यामध्ये बायोमेट्रिक करणे आवश्यक असणार, तसेच आधार कार्ड आणि रेशन कार्डशी लिंक असेल अशाच प्रकरणी ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे। ई-केवायसी करण्याची जी अंतिम मुदत आहे ती 31/7/2025 ही अंतिम मुदत असणार असल्याची माहिती राज्याचे माननीय मंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या ठिकाणी दिलेला आहे। बघा, सदर ई-केवायसी कशी करा? तर ई-केवायसी करण्यासाठी rcms.mahapur.government.in या संकेतस्थळावर आपल्या अथवा जवळच्या शिधा वाटप कार्यालयाशी भेट देऊन आधार कार्ड लिंक करू शकता। बघा, ई-केवायसी प्रक्रियेसंदर्भात शिधापत्रिका धारकांसाठी हे मोठे आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही अपडेट दिलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।